Yes, good morning to all. My name is Gumri Chandrasen, and already we learn here three modules or 3 units is already our completed. In previous many lecture, not a single lectures, right? Demand analysis हा टॉपिक आपण डिस्कस करूलेला आहे. राईट. इंट्रोडक्शन झालं. इंट्रो मध्ये आपण पाहिलं की बिझनेस इकॉनॉमिक्स काय, फंक्शन्स, रिलेशनशिप पाहिलं. सेकंड मॉड्यूल मध्ये आपण डिस्कस केलं की व्हॉट इज द डिमांड अनालिसिस. These also discussed in the module second. Under the demand analysis, we discussed to the what is meant by demand, then all individual market and all. Then part B we discussed to the elasticity of demand and part C for costing of demand. Then module third discussed to the supply function and production. Right. This is little bit quite new topic for your understanding. There is a number of diagrams. I know that. You also sometime hesitate about that all diagrams and all, right? And that is now is a module 4, that is unit 4. It is totally different from all topic. पहिल्या टॉपिक पेक्षा थोडंसं हे डिफरंट टॉपिक आहे, राईट. ज्याच्यामध्ये आपण जे पहिले जे काही टॉपिक होते त्याच्यामध्ये आपण काय फारसं म्हणजे वेगळं डिस्कशन होतं आणि याच्यामध्ये जरा थोडंसं वेगळं आहे. आपण कॉस्ट कन्सेप्ट पाहिलेला आठवतात बघा जरा. मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं पण होतात मला. आपण 3 कॉस्ट आणि 3 रेव्हेन्यू अशा कॉन्सेप्ट पाहिलं, बरोबर आहे ना? आठवतंय का जरासं? नो दॅट एनीबडी? येस, टोटल, अवरेज, मार्जिनल कॉस्ट आणि रेव्हेन्यूच्या पण पाहिल्यात सेम तशाच, बरोबर आहे ना? येस. आणि मला वाटतं ते पण क्वेश्चन विचारून झालं आणि त्याचा आन्सर पण दिलंय की कॉस्ट आणि रेव्हेन्यू मधला डिफरन्स काय. कॉस्ट हा इनपुट साठी येतो आणि रेव्हेन्यू हा आफ्टर सेल, ते प्रोडक्ट सेल केल्यानंतर तुम्हाला तो मिळतो, राईट. सो फ्यू कॉस्ट. आता त्याच कॉस्ट थोड्याशा आपल्याला डीप मध्ये जाऊन बघायच्यात, बरोबर आहे की नाही? क्लिअर? दॅट सेम टॉपिक वी गो टू द लिटल बिट डीप. थोडस आपल्याला डीप मध्ये जाऊन बघायचंय की आपण आफ्टर मागचा पाहिलाय त्याच्यामध्ये प्रोडक्शन करायचं म्हणजे एक प्रोसेस आहे, राईट. लँड, लेबर, ऑर्गनायझर, that all factors you appointed and you taken as on, you are a hire and they are hiring. लक्षात आहे ना? येते का? तुम्ही त्यांना हायर करताय म्हणजे त्यांना हायरिंग कॉस्ट तुम्हाला द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे? आपण आता काय बार्टर सिस्टीम मध्ये राहत नाही, आपण मॉनिटाइज सिस्टीम मध्ये राहतो. सो यू मस्ट बी पे द सच अ कॉस्ट ऑफ दॅट ऑल प्रोडक्ट, राईट. And generally, whether you see that here we have to calculate the cost, that cost is comes to the money, right? मग ते लेबरचे वेजेस असतील, लँडचा रेंट असेल किंवा कॅपिटल इंटरेस्ट आहे आणि एंटरप्रेन्योरचं प्रॉफिट आहे. दिस ऑल. आणि आपण काही कॉस्ट ऑलरेडी बघून झालेले आहेत, राईट. तर इथं काही नवीन बघतोय का आपण? फारसं ऍक्च्युअली नाहीच म्हणूया आपण. वी आर नॉट फोकस टू द न्यू. दिस इज ऑलरेडी वी लर्न दॅट सेम टॉपिक टुडे. वी नाव कंटिन्यू टू हिअर. क्लिअर? हे कॉस्ट काय आहेत, हे कॉस्ट नेमकी भानगड काय, these we are trying to understand in our today's topic, right? On your you are on my share screen, I think, and this is the screen how shows the cost of production. माझ्या स्क्रीन शेअर स्क्रीन वरती आहात, तुम्हाला माझं शेअर स्क्रीन दिसते? येस और नो? येस प्लीज. दिसते का नाही रे?
Yes, are you seen or not? Yes, so we are trying to understand here cost of production is which cost is undercome to in production process. These we trying to understand. त्या जरा समजून घेऊया या टॉपिक मध्ये. Just I told you that every business have come to the cost of productions and all. And whether you want produce something, there is require some factors. जर आपल्याला काही प्रोडक्शन करायचं असेल तर आपल्याला काही फॅक्टर्स रिक्वायर, राईट. And if we require that factors is required, you have to must pay the that all factors cost. And why we need to the pay the that all factors cost? Because they are actively participation in process of production. कोणताही फॅक्टर असेल फ्री ऑफ कॉस्ट वर्क करणार नाही. लेबर आहे तुम्हाला त्याच्यासाठी रेंट द्यावं लागेल, सॉरी वेजेस द्यावं लागतील. लँडचा यूज होतोय, बरोबर नाही. जरी फ्री गिफ्ट ऑफ नेचर असेल त्याच्यावरती प्रोसेस करणाऱ्या सगळ्याला तुम्हाला द्यावे लागणार आहे. कॅपिटल मध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, एंटरप्रेन्योर प्रॉफिट शिवाय वर्क करणार नाही, राईट. सो इट इज दॅट ऑल. पण त्या ऍव्हरेज रेव्हेन्यू ऍव्हरेज कॉस्ट जसं म्हणतो आपण, परत ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट पण बघितलेली आहे. आठवतंय का जरा की तुम्हाला एक गुड्स तुम्हाला घ्यायचे असेल तर दुसऱ्याचं तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं, राईट. दीज ऑल इझी हिअर. ओके, नाव वी सी टू द वन बाय वन डिफरंट टाइप ऑफ कॉस्ट. तर फारसा वेळ न घेता आपण एक कॉस्ट बघत चालूया. पहिली कॉस्ट आहे अकाउंटिंग कॉस्ट. क्लिअर. इन द बिझनेस प्रोसेस कम्स टू द अकाउंटिंग कॉस्ट. की प्रोडक्शन करताना ही कॉस्ट येते. That cost often associated with the cost of producing. This is called accounting cost. The production प्रोसेस मध्ये ती येते. समजा कॉम्प्युटरचं प्रोडक्शन आपण करतोय किंवा काय असेल, पेन पेन्सिल सगळं, त्याला आपण अकाउंटिंग कॉस्ट म्हणूया. अँड दीज कॉस्ट नॉट ओनली प्रोड्युसिंग बट ऑल्सो अपॉर्च्युनिटीज फॉर गॉन, or that is called opportunity cost of entrepreneurs. आता हे अपॉर्च्युनिटी कॉस्ट थोडी समजून घेऊया. समजा मला कॉम्प्युटरचं प्रोडक्शन करायचं आणि मला कॉम्प्युटरचं करायचं तर तुम्ही सिलेक्शन करता आहात ना. यू मस्ट बी सिलेक्ट वन कॉस्ट, राईट. सो वेदर यू सिलेक्ट द वन कॉस्ट, राईट. तर एक कॉस्ट जर तुम्हाला घ्यायची असेल तर you have to sacrifice to the another thing, right? So this is called opportunity cost in generally, right? Or here under the economic cost, it is not only the cost of producing goods, it is also include opportunity for live from them. समजा तुम्हाला you want to producing computers, right? तर तुम्हाला दुसरं एखादं प्रोडक्शन समजा स्टार्ट करायचं तुमच्या डोक्यात होतं. इकडे प्रोडक्शन आणि तिकडे समजा ट्यूबलाइट्स तयार करायच्या किंवा काय म्हणू टॅब म्हणूया, बरोबर आहे. तर तुम्हाला दोन्हीपैकी एक प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. इन अंडर इकॉनॉमिक कॉस्ट दॅट इन्क्लूड द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग दॅट कम्प्युटर्स ॲज वेल ॲज अपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला बेटर बेनिफिट देणारं कोणतं? जर तुम्ही लॅपटॉप वरती फोकस करत असाल तर त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज कॉस्ट काय आहेत, आणि तुम्हाला हे बजेटेबलच काय, कॉम्प्युटरच काय, राईट. म्हणजे एकाचं सॅक्रिफाईस करून तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यावरती फोकस करता, यू अंडरस्टँड. अँड दॅट कॉस्ट ऑफ दॅट सेव्हिंग इज कम्स टू द स्टडी ऑफ दॅट कॉस्ट विच कॅन से द इकॉनॉमिक कॉस्ट. आणि अशी बघितली जाते किंवा केली जाते, राईट, इन द प्रोसेस ऑफ बिझनेस प्रोडक्शन. नेक्स्ट कॉस्ट दे आर implicit and implicit cost. Explicit cost means what? That include the contractual payment. What is happen under the implicit cost? Here implicit cost
There are the all services used by the contractual payments, and that is not actual expenditure incurred. These are cost from self-employed and self-owned resources. तुम्ही एखाद्या बिझनेससाठी तुम्ही स्वतःचे रिसोर्सेस वापरता बिकॉज देअर इज नो ऍक्च्युअल पेमेंट ऑफ देम, राईट? की समजा तुमचं बघा, आता तुम्ही तुमचं हॉटेल आहे, तुम्ही ऍज अ मॅनेजर ठेवायच्या ऐवजी तुम्ही मॅनेज करताय, बरोबर? आता तुम्हाला मॅनेजर ठेवावं लागलं असतं ना. आर यू अंडरस्टँड? सो एंटरप्रेन्योर्स इज ओन सर्व्हिसेस, कॉस्ट ऑफ लँड belonging to him and normal earn to the entrepreneur's own capital. म्हणजे ही कॉस्ट तुम्ही देत नाहीये त्याला, इट इज नॉट ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन्क्लूड, पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे की नाही. यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट ऍक्च्युअली फॉर द प्रोडक्शन प्रोसेस. भलेही तुम्ही त्याचं पेमेंट करत नाही, पण तुमचं तिथं रिसोर्स म्हणून वर्क आहे, किंवा नुसतं वर्क नाही. समटाइम्स समजा एखादा प्रोजेक्ट सुरू करायचं, तुम्ही स्वतःची लँड वापरलीत, कॅपिटल वापरलं, बट नॉट गिव्ह टू द ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इज इन्क्युअर्ड. सो व्हॉट इज दॅट? दिस इज कॉल्ड इम्प्लिसिट कॉस्ट इन द प्रोसेस ऑफ द प्रोडक्शन. मी तुम्हाला सांगतोय तिथे पहिले इम्प्लिसिट बद्दल सांगतोय. सॉरी, इथे एक्सप्लिट आले का? आय एम टेलिंग फॉर दिस साइड. सॉरी, असू द्या, हे कम्प्लीट करायला घेतलं तर तेच कम्प्लीट करतो पहिलं. क्लिअर? डोक्यातच नाही आलं जरा. इम्प्लिसिट दॅट सेल्फ एम्प्लॉइड किंवा रिसोर्सेस, किंवा तुम्ही स्वतःचे रिसोर्सेस वापरताय तिथे, याला आपण इम्प्लिसिट कॉस्ट म्हणूया. व्हाईस वर्सा एक्सप्लिसिट कॉस्ट कशी आहे, थोडीशी वेगळी आहे. हिअर इज इन्क्लूड ऑल कॉन्ट्रॅक्च्युअल पेमेंट्स बाय अ फर्म टू द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. इथं जे सगळे रिसोर्सेस वापरले त्या सगळ्यांना रेम्युनरेशन दिलं जातं. देअर लँड, इंटरेस्ट ऑफ ओनर्स ऑफ कॅपिटल, वेजेस, लेबर्स, एम्प्लॉईड. अँड एक्सप्लिसिट कॉस्ट इज ऑल्सो इन्क्लूड दॅट मनी स्पेंड ऑन फ्युअल, रॉ मटेरियल, त्यात काय म्हणतो आपण, ऍडव्हर्टायझिंग, ट्रान्सपोर्टेशन, वेअर हाऊसिंग, मार्केटिंग, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज, that all pay the various also imposed taxes by the government. These all costs are come to the explicit cost. Clear? या सगळ्या कॉस्ट त्याला कंपनीला पे कराव्या लागतात. क्लिअर? म्हणून त्याला म्हटलंय एक्सप्लिसिट कॉस्ट. क्लिअर? सो दीज आर द 3 कॉस्ट इज हिअर टू. नेक्स्ट इज अ प्रायव्हेट अँड सोशल कॉस्ट. आय थिंक ही तुम्हाला थोडीशी माहिती असावी. एनीबडी नो व्हॉट इज मीन बाय प्रायव्हेट कॉस्ट? सांगता येईल कुणाला? सांगेल काय कोणी? हा, बोला. एनीबडी कॅन टेल मी प्लीज? बोला. येस, काय कोणी सांगते की नाही? काही कळ नाही, काहीच नाही. रिपेअरिंग ऑफ मशीन्स, कॉस्ट borne by individual, maintain or various tools. कोणती कॉस्ट सांगितलं तुम्ही? प्रायव्हेट. येस, ऍब्सोल्युटली राईट. की समेशन ऑफ बोथ इम्प्लिसिट कॉस्ट अँड एक्सप्लिसिट कॉस्ट. आर यू अंडरस्टँड? आता मी परत सांगत नाही त्या कशाचं समेशन. समेशन ऑफ एक्सप्लिसिट कॉस्ट अँड इम्प्लिसिट कॉस्ट. Means what? Explicit that private cost is equal to
इम्प्लिसिट कॉस्ट, ऍडिशन, एक्सप्लिसिट कॉस्ट. दिस इज अ प्रायव्हेट कॉस्ट. महत्वाची आहे ती सोशल कॉस्ट. कशाला म्हणायचं सोशल कॉस्ट? बोला. ही झाली प्रायव्हेट. व्हेरी गुड. फंड. ओके. कॉस्ट इन्क्युअर फॉर CSR, corporate social responsibilities. Ah, I'm right. Corporate social responsibilities, you are telling that CSR. Okay. Not perfect. अजून कोण सांगेल? एवढंच माहिती आहे म्हणा आम्हाला, बाकीचं काय माहित नाही. है ना? एवढंच कसं तरी येत होतं तेवढं सांगितलं म्हणा सर. होय ना? बोला, काय सांगाल अजून? ओके, सी हियर. आता पण तुम्ही बरेच जण सम ऑफ द प्रायव्हेट कॉस्ट. नो 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 चिन्मय. लिसन केअरफुली नाव. आता सांगा तुम्ही, आता लोटे MIDC मध्ये तुम्ही राहता बरोबर आहे ना? सोशल कॉस्ट मे बी द फ्रॉम ऑफ एक्सटर्नॅलिटीज. आय एम आस्क्ड टू दॅट वैभवी सेम एक्सटर्नॅलिटीज. Why are you saying sorry? You are trying best. Don't say sorry next time. No, 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 no sorry. No need. Not need at all. Voila. Social cost may be in a form of external. Yes, we ask you, what is the externalities? Which externalities you are trying to explain? Employee welfare fund. No. No, no, no. Nahi. For consumers, no. चलो, come to my point. आता तुम्ही लोटे MIDC मध्ये बरीच लोक राहताय बरोबर आहे की नाही? राईट. आणि मग तुम्ही तिथं राहताय म्हणल्यावर जर तुम्ही तिथं बघितलं असेल, सो देअर व्हेन यू लिव्हिंग, तर तुमच्या तिथे एक लक्षात येत असेल की पोल्युशन आहे एक तर, बरोबर आहे ना? येस ऑर नो? पोल्युशन आहे त्या एरियात बऱ्यापैकी. देर इज अ मोर पोल्युशन, राईट? मग काही आजार येतात बऱ्याच वेळा, बरोबर आहे ना? क्लीन वॉटर नसेल किंवा सतत आवाज येते तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. किंवा एजेड लोक असतील तर त्या सततच्या आवाजाने त्यांची ऐकण्याची क्षमता पण कमी होते. राईट? किंवा बऱ्याच वेळा स्किन डिसीज पण काय म्हणतात, डिझिजेस पण होऊ शकतात जर तिथलं क्लायमेट वगैरे सांगा. मग तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागतं? यू टेकन अ ट्रीटमेंट फ्रॉम डॉक्टर. आय एम राईट? तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावी लागते. येस ऑर नो? येस, यू मस्ट टेकन ट्रीटमेंट फ्रॉम डॉक्टर्स. आणि मग ही जर ट्रीटमेंट तुम्हाला डॉक्टरांकडनं वगैरे घ्यावी लागत असेल, तो ट्रीटमेंटचा एक्सपेंडिचर म्हणजेच काय? दिस इज युअर सोशल कॉस्ट. आर यू अंडरस्टँड? You have to take a treatment from doctors and all. These all means what? These are the social costs. This concept is clear? Yes, please. काय सांगितलं मी? जर तुम्हाला याच्यासाठी काही डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागत असेल, लक्ष येते का तुमच्या?
Are you understand or not still? For purpose of that, you have to take on a treatment from doctors. So this is what. मला सांगा, डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायची असेल तुम्हाला काही फ्री ऑफ कॉस्ट काही मिळणार नाही. यू हॅव टू पे द मनी फॉर टेकन ट्रीटमेंट. त्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला मनी पे करावं लागणार आहे. तर त्यालाच आपण काय म्हणूया, दिस इज द सोशल कॉस्ट. पण हा प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट कसं करणार. तुम्ही असं म्हणू शकता का, सर हे लोटे एमआयडीसी तुमचे हे त्या केमिकलमुळं मला एवढं बिल आलं, हे बिल तुम्ही हॉस्पिटलचं पे करा. आपण हे काढू शकत नाही. प्रायव्हेट कॉस्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड, एक्सप्लिट आणि इम्प्लिसिट कॅल्क्युलेट करायची. तसं हे कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. का? बिकॉज हे जे आजारपण आहे त्याची ट्रीटमेंट आपण घेतो, या कंपन्या त्याचं प्रोडक्शन करत असतात, राईट. ते एअर पोल्युशन, वॉटर, सॉइल इरोजन, बरेचसे डिसीज होतात त्याच्यापासून. त्या सगळ्यासाठी आपल्याला ती कॉस्ट पे करावी लागते, म्हणून त्याला आपण म्हणतो सोशल कॉस्ट. क्लिअर? अरे अंडरस्टँड दिस ऑल. सगळं सांगून ऑलरेडी झालेलं आहे. दॅट प्रायव्हेट फर्म्स, दॅट कॉम्पन्सेशन टू द पब्लिक एक्सपेंडिचर इन ऑल. आणि दुसरे आहे सोशल कॉस्ट, जे आता सांगितलं की दिस इज अ स्पेसिफिक पर्पज फॅक्टर unwilling to move and it is found in perfect competition. These can be under comes to the social cost. Next cost is the historical cost. आता थोडीशी जरा नवीन आहे, ते समजून घेऊया. That is asset refers to the actual cost incurred at the time of asset was acquired. आता काही कॉस्ट असतात, आधी जरा समजून घ्या. That asset refers to the actual cost incurred at the time of assets acquired, right? आता याच्यामध्ये हिस्टॉरिकल कॉस्ट मध्ये काय असतं, अंडर द वेदर यू सी द रिप्लेसमेंट कॉस्ट, ती त्याच्या पुढची आहे ती, विच मस्ट बी इन्क्युअर्ड इन द assets ऑफ द परचेस टुडे, राईट. ती झाली रिप्लेसमेंट ऍक्टची. वेन दॅट टू कन्सेप्ट डिफर टू द हिअर, दॅट रिप्लेसमेंट अँड हिस्टॉरिकल कॉस्ट. एक बिझनेस ज्यावेळेस तयार होतो, बरोबर आहे का नाही, दॅट करस्पॉन्डिंग दॅट हिस्टॉरिकल कॉस्ट. क्लिअर? अँड दॅट कन्व्हेन्शनली दॅट बॅलन्स शीट आर कॉस्ट इन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट. एखादी कंपनी खूप वर्षापूर्वी तयार केलेली आहे, तर त्यावेळेस जी आलेली कॉस्ट असते, तर ती कॉस्ट त्याची ती हिस्टॉरिकल कॉस्ट होते, राईट. आणि त्याला आज जो आपण बदल वगैरे करत गेलो, किंवा आजची जी मार्केटने व्हॅल्यू काढतो आपण त्याला, दीज आर कॉस्ट कन्सिडर द रिप्लेसमेंट कॉस्ट. क्लिअर? सो दीज वे दॅट ऍसेट रेफर्स टू द ऍक्च्युअल कॉस्ट इन्क्युअर्ड ऍट द टाइम ऑफ ऍसेट्स वॉज acquired, आणि that same assets to the purchase today. समजा ते एखादी कंपनी ती दुसऱ्याने टेक ओव्हर केली, तर अर्थातच काय झालं ते, येस ऍब्सोल्युटली दॅट सेम ऍसेट टू द परचेस बाय टुडे, सो इट इज कम टू द रिप्लेसमेंट कॉस्ट. क्लिअर? आता आणि कोणती कंपनी आहे त्याची हिस्टॉरिकल कॉस्ट वेगळी असणार आणि रिप्लेस कॉस्ट वेगळी असणार, नो डाऊट. अँड historical cost, that asset is known as actually incurred. That replacement cost may be known unless proper inquiry are made to the market. Future or that fairly old plants or that machinery, that exact replacement cost may be not be known at all, for they may be longer to be available in market. And that search whether you see that here is a certain circumstances that management will be content with their calculation in such types of cost. Clear? So these can you seen in business generally, whether just I told you, while calculating the cost using that completing firms income tax returns, that accounts are required to the law to list that actual rupee amount spent in purchase the labor, raw material, these all.
And also one more, that managerial decisions, however historical cost not be appropriate, that instead replacement cost are relevant for these purposes. These all are in the general it's come there. So conclusion is what? Conclusion is very simple. Whether we made the company or that business, so at the moment come to cost is historical cost. Same business, same asset to the purchase today, so it is replacement cost. Or you appointed, you have what we say that retired some old machineries and updated new machineries, etc. Clear. Next one is their incremental cost and sunk cost. This is also quite new for your study. It refers to total additional cost associated with the additional batch of unit output. So in what is there in incremental cost? Here is a production of new product, that replacement of old and worn out plant and machineries. At the moment is cost is come there. It is quite close to the replacement cost. It is called replacement cost, right? So what is happen under the replacement cost? Incremental cost. Under that incrementing, or that what we say, that change in that all things, at the moment such types of cost is come here, right? जर आपण काही त्याच्यामध्ये चेंज करतोय, इन्क्रीमेंट कॉस्ट इज वन ऑफ दॅट चेंज विथ द पर्टिक्युलर कोर्स ऑफ ऍक्शन. की समजा अज्युम करा एखादी ग्रोसरी स्टोर आहे, and that deciding what, and how much to buy, that decision of purchase and extra involving that all things, that this is the increment cost, and that expense have to be incurred in if you decide to the buy or not. It is depend on totally you. तुमचं ऑलरेडी फर्म होतीच, त्याच्यात तुम्ही नवीन काही आणायचं काही ठरवलं तर ती इन्क्रीमेंट कॉस्ट होते. क्लिअर. आणि संक कॉस्ट तुम्हाला माहिती आहे, आपण संक कॅपिटल पाहिलं होतं, आठवतंय का 12th मध्ये? कॅपिटलचा एक टाईप होता. हा, नाही म्हणू नका आता. दिस इज द वन ऑफ द टाइप इज कॉल्ड संक कॉस्ट. तोच म्हणजे तो संक कॅपिटल कशाला म्हणायचं सांगा? व्हॉट इज कॉल्ड संक कॅपिटल? कशाला म्हणता येईल? That capital used for specific purpose, absolutely right, and that is used for absolutely. And railway track हे आपण example पण घेऊन घातलं होतं. That is in variance with the decisions that economic speakly sunk cost is that expenses to already have incurred in the cannot be recovered. Clear. And that sunk cost is for specific one is there, and it is not refundable or easily resold. समजा एखाद्या ऍडव्हर्टाइज वर तुम्ही एक्सपेंडिचर केलंय, बरोबर आहे की नाही? 10 crores काहीतरी गेलं, काय 10-20 खूप महाग ऍड आहे त्यातली. एकदा तुम्ही केलेला आहे तो त्यासाठीच ऍडव्हर्टाइज वापरता येणार ना. ते समजा ते प्रोडक्ट आउटडेटेड झाले तर ते पैसे पण गेले. आर यू अंडरस्टँड? एक प्रोडक्ट आहे बाबा, ते नवीन लॉन्च झाला, तर मोबाईल कंपन्यात किती चॅलेंज असतं. एक मॉडेल आहे तेवढ्या पुरते ऍडव्हर्टाइज आहे, ते समजा त्या ऍडव्हर्टाइजला काही तुमच्याकडे 5 crores लागले, पण ते नवीन मॉडेल आलं तर त्या ऍडव्हर्टाइजला काही व्हॅल्यू राहते? काहीच नाही. That promoting new product, but find out that new people we are interested actually buying, we could continue that, pump the money into the for that goods. It is not wanting to admit that failures. Clear. So promote that different product. You have to that cost once are invested that can be resold or never be recover. आता ते तेवढ्यासाठीच वापरता येणार. रेल्वे ट्रॅकचं सांगितलं तसंच. क्लिअर. यालाच आपण काय म्हणायचं? सम कॉस्ट that is used for that which is cannot be altered, increase or decrease even after a change to the level of nature of business activities. Clear.
डेप्रिसिएशन असेल, हे असेल, की बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मगापासून बोलून झाल्याने आपण स्टार्ट टू एंड मॉड्यूल 1 मध्ये सुद्धा, युनिट 1 मध्ये सुद्धा आपण याच्यावरती फोकस केलं होतं. इट इज क्वाइट डिफरंट अपॉर्च्युनिटी कॉस्ट, बट यू नो व्हेरी वेल दॅट कॉस्ट. Wants are unlimited, but unfortunately that resources to satisfy them are limited. Right? If one is interested in a commodity A and one has to the forgo commodity B because one's limited resources. Right? Clear? समजा तुम्हाला 2 कमोडिटी बाय करायच्या तर तुमच्याकडे एकासाठीच मटेरियल अवेलेबल आहे तयार करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी, तर तुम्हाला एकावरती फोकस करावा लागणार आहे. आणि मग अशा वेळेस जे सिलेक्शन आहे म्हणजे एकासाठी दुसऱ्याचं सॅक्रिफाईस, ती तुमची अपॉर्च्युनिटी कॉस्ट होते. क्लिअर? सो सी ऑन माय स्क्रीन हिअर इज शोज टू शुगर केन, हिअर इज अ पॅडी, 100 क्विंटल शुगर केन आणि 50 क्विंटल पॅडी असं एक्झाम्पल घेतलेलं आहे अंडर द अपॉर्च्युनिटी कॉस्ट. क्लिअर? सो जस्ट आय टोल्ड यू हिअर दॅट डायग्राम इट शोज दॅट आय जस्ट टोल्ड यू 50 क्विंटल्स पॅडी. म्हणजे थोडक्यात काय, every want that satisfy leaves to another unsatisfied. If one is interested to the seeing that movie, one has forgot to the pleasure of witnessing to the stage show. Clear? So in that similar manner, this is the applies to the production because of the limited resources, right? And that all commodities, whether you see that, cannot be produced at a once time. एकाच वेळेस तुम्हाला सगळ्याचं प्रोडक्शन घेताच येणार नाहीये, नॉटच पॉसिबल. क्लिअर? सो प्राइस ऑफ लँड कॅनॉट बी यूज फॉर प्रोड्यूस बोथ. जसं आपण आता पाहिलं डायग्राम मध्ये, एकतर तुम्हाला पॅडीचं प्रोडक्शन घेता येईल किंवा दॅट शुगर केन्स. एकाच वेळेस तुम्ही सगळं घ्यायचं म्हणलं तर पॉसिबल होणार नाही. मीन्स दॅट फॉरगॉट टू द नेक्स्ट अल्टरनेटिव्ह बिझनेस टर्म and that production of the sugar then becomes opportunity cost to the producing of paddy. Clear? त्याला राईस म्हणतो आपण, राईट. थोडक्यात काय सांगाल, opportunity cost is any good is that next best alternative good that sacrificed. Clear? So these are opportunity under comes to the opportunity म्हणूया किंवा आपल्याला ते तसं करावं लागतं की, आणि याच्यात ऍस्पेक्ट काय किंवा त्याच्या कंडिशन्स काय, इट इज अ नॉट एनी अल्टरनेटिव्ह. एका वेळी एकच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नेसरीवरती फोकस करायचा आहे ऍट द मुमेंट. का फोकस करायचं त्याचं मी आताच तुम्हाला आन्सर दिलाय. बिकॉज द बेनहॅमने काय सांगितलंय की द अपॉर्च्युनिटी कॉस्ट एनिथिंग दॅट नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह दॅट कुड बी प्रोड्यूस instead by the same factors by the equivalent group of factor costing some amount of the money. Clear? आणि हे त्याच्यात महत्वाचे एस्पेक्ट आहेत की देर इज अ नॉट एनी अल्टरनेटिव्ह बट द नेक्स्ट बिझनेस अल्टरनेटिव्ह फॉरगॉन दॅट बिकम अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अँड दॅट पॅडी, शुगर, व्हेजिटेबल्स किंवा फ्लॉवर पॉट दॅट असेल तर काय होतं, that resident may be other alternatives, but the sugar may be the most valuable other goods compared to the paddy. Clear? आणि second condition जे आपण फोकस करतोय ते, what is that condition? It is the next business alternative good should be the capable being produced to the same factors. आहे त्याच्यामध्ये ती पॉसिबिलिटी आहे. क्लिअर? आणि हेच आपल्याला वरच्या डायग्राम मध्ये दाखवलं. हे कॉस्ट काय इम्पॉर्टन्स आहे, वाय दॅट कॉस्ट इज इम्पॉर्टन्स टू हिअर फॉर आवर स्टडी, बिकॉज इज वायडली एक्सेप्टेड. आज सगळीकडे आपण हे असंच कॅल्क्युलेशन करतो आणि त्याच्यात हायली डिटर्मिनन्स मीन्स व्हॉट यू सिलेक्ट दॅट डिटर्मिनेशन ऑफ फॅक्टर, प्राइसेस अँड इंटरनॅशनल ट्रेड ऑल्सो. क्लिअर? सो वी कॅनॉट बी डिनाय and importance for that consumption and public expenditure. This is the most important thing. Why? Whatever we have sources is limited at the moment, we must be the select that sources where you get the more benefit. It's very simple. Available resources मधनं आपल्याला अशाच रिसोर्सेस वरती फोकस करायचा आहे
की तुम्हाला जास्तीत जास्त सोर्सेस रिसोर्सेस बेनिफिट मिळवून देतील. अदरवाइज यू लिव्ह इट. क्लिअर. अँड लिमिटेशन इज व्हॉट, दॅट इज अ स्पेसिफिक पर्पज फॅक्टर. आता याच्यामध्ये फोकसचा प्रॉब्लेम एकच आहे की यू हॅव टू मस्ट फोकस ऑन दॅट स्पेसिफिक फॅक्टर. एकतर एकच तुम्हाला चॉईस आहे, दोन्ही चॉईस नाही आहेत आणि तुम्हाला अल्टरनेटिव्ह समोर ठेवून करायचंय. Sometime you have no any choice, so you unwillingly move to them, and this is applied only perfect competition. Generally, that conditions, whether you assume that all things and conditions quite fairly within perfect competition, less within other competitions. Clear? So this is called opportunity cost. Are you understand at all? काय होते ही कॉस्ट काही बदलत नाहीये, तुम्हाला बिझनेस साठी यूज करावीच लागते. That cost never be changed, and those costs that do not change with the output, मग ते रेंट असेल, बिल्डिंगचा इंटरेस्ट असेल किंवा लोन, डेप्रिसिएशन चार्ज एक्सेट्रा, आणि काही कॉस्ट सतत चेंज होतात जातात. ॲज इन प्रोडक्शन इन्क्रीजेस, दॅट व्हेरिएबल कॉस्ट ऑल्सो गोज ऑन दॅट इन्क्रीजिंग. क्लिअर. मग ते लेबरचे वेजेस आहेत, रॉ मटेरियल लागतं ना, फ्युअल, पेट्रोल, डिझेल, these all are the charges. सगळ्यांचं तुम्हाला पेमेंट करावं लागतं, त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर. नेक्स्ट कॉस्ट इज देअर शॉर्ट रन कॉस्ट. आपण परफेक्ट कॉम्पिटिशन किंवा डिफरंट टाईपच्या टर्म्स पाहिल्या, त्याच्यामध्ये थोडासा ह्याच्यामध्ये फोकस केलेला आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, अंडर यू लर्न इज देअर कॉस्ट कर्व, द शॉर्ट रन अँड लॉंग रन. Short run period, that cost can be divided into that categories, fixed and variable cost. असं आहे, होऊ शकतं ते. And that fixed cost remain the same throughout the total process of production, because I already told you, short run मध्ये तुम्हाला एकतर available resources ज्यादा वापरायचे, existed resources you can give the additional work from them, right? So here the total process of production is not influence the level of output. ते रेंट असेल, सॅलरीज असतील किंवा that administrative personal interest paid on the capital employee, these are the some items are fixed cost. Clear. In short run, even that firm stop to production cannot avoid in short run pay to the factors. That fixed cost in short run period throughout the variable cost is totally influenced by the label. Clear. ही पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आणि लॉंग रन मध्ये तर तुम्हाला काही कॉस्ट पे कराव्याच लागतात. क्लिअर. बट लॉंग रन यू हॅव चान्स टू द चेंज इन ऑल बिझनेस. जस्ट आय टोल्ड यू दॅट इज व्हेरी विच इज व्हॅरी विथ आउटपुट दॅट शॉर्ट पिरियड, प्लांट मशिनरी असेल. लॉंग पिरियड मध्ये काय होतं, तुम्हाला एक्सपांड करायला बिझनेस करायचा चान्स आहे विथ व्हॅरी विथ आउटपुट इन इनपुट्स इन्क्लुडिंग प्लांट अँड मशिनरीज. क्लिअर. शॉर्ट रन मध्ये ज्या कॉस्ट आहेत ते फिक्स आहेत जनरली, पण लॉंग रन मध्ये नवीन मशिनरी परचेस केलात, नवीन लँड परचेस केलात, तुमच्या प्रोजेक्टचे एक्सपांडिंग केलात, काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी चेंज केलात इन लॉंग रन, सो दॅट कॉस्ट कॅन बी द चेंज. नाव वी सी द सम कॉस्ट कर्व इन शॉर्ट पिरियड. क्लिअर. सो सी हिअर, थोडासा की शेड्यूल समजून घ्या, फारसा अवघड नाहीये. तुम्हाला हे तर माहिती आहे की त्याचे फॉर्म्युले माहिती आहेत, बरोबर आहे का नाही. सो सी ऑन माय स्क्रीन, हिअर इज आउटपुट 1 to 10 युनिट 0 पासून स्टार्ट होत आहे. ही टोटल फिक्स कॉस्ट आहे, ती 50 आहे. ही आहे टोटल व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर. दिस इज शोज टू द हे पहिले 3 कॉलम हे अज्युम आहेत. तिथून पुढचे जरा डोकं शांत ठेवून बघायचे आहेत. पहिले 3 कॉलम कसे आहेत, हे अज्युम आहेत. दिस इज आर अज्युम, म्हणजे असेच असा काही रोल नाहीये, तुम्ही पण घेऊ शकता. आता इथनं पुढं थोडं बघायचं आहे. इथनं टोटल कॉस्ट माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट या दोघांची मिळून होते, बरोबर आहे का नाही. 50 प्लस 30, दिस इज 80. क्लिअर. जसं जसं तुम्ही प्रोडक्शन वाढवत जाता तसे ती कॉस्ट चेंज होत जाते, बरोबर आहे का नाही. सेकंड युनिटला बघा, हे 150. लक्षात येते हे.
170 ही काय फिक्स टोटल कॉस्ट तयार आहे पासून. ते लक्षात आले? म्हणजे हा तुम्हाला चौथा कॉलम, हा अज्युम कॉलम नाहीये, हा पहिल्या 2 कॉलम वरती डिपेंड आहे. टोटल कॉस्ट फॉर्म्युला जस्ट फॉलो फॉर्म्युला इथे दिलाय मी ऑलरेडी. नंतर टोटल फिक्स कॉस्ट आउटपुट. टोटल फिक्स कॉस्टला काय करायचंय, आउटपुटने डिवाइड करायचंय. आता या 50ला 0 ने डिवाइड केलं तिथं काहीच येणार नाही. इथं 1 ने डिवाइड केलं याला, इथं दिसते काय, हा कॉलम इथं, हा याचं रिलेशन आहे, दिसते काय. या 50ला परत डिवाइड केलं, हे डिवाइड कशाला डिवाइड केलं, या 50ला. क्लिअर. सो दिस इज कॉलम कम टू द अवरेज फिक्स कॉस्ट. पुढचा आहे अवरेज व्हेरिएबल कॉस्ट. इथं कोणतं आता टीसी टोटल व्हेरिएबल कॉस्ट दिसते काय, आणि याला याला या कॉलमला पहिल्या इकडल्या कॉलमने डिवाइड करायचं, कोणत्या, आउटपुटनं. दिस इज अ फर्स्ट कॉलम. क्लिअर. आणि मग इथं बघा, जर तुम्ही याला डिवाइड केलं, 30ला 1 ने डिवाइड केलं तर 30च येणार. नंतर या 55ला 2 ने डिवाइड केलं तर हे 27. नंतर परत याला पुढे अजून डिवाइड केलं, कशाला, 75ला 3 ने डिवाइड केलं तर येणार 25. आय थिंक यू अंडरस्टँड ऑल्सो कॉलम नंबर दिस वन, अवरेज व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट इज दॅट अवरेज टोटल कॉस्ट. कोणता कॉलम आता, टोटल कॉस्ट आला परत, आणि डिवायडेड काय करायचंय त्याला, आउटपुट. याला याने डिवाइड करायचंय, बरोबर आहे. तर सोपं आहे येतं सुद्धा. टोटल कॉस्टला 1 ने डिवाइड केलं तर 80च येणार. 105ला डिवाइड 2 न केलं तर तिथं 52.50 येणार. क्लिअर. आर यू अंडरस्टँड इथपर्यंत? आय थिंक यू अंडरस्टँड ऑल्सो कॉलम नंबर दिस वन, अवरेज टोटल कॉस्ट. अँड लास्ट इज मार्जिनल कॉस्ट. क्लिअर. इथं जरा फॉर्म्युला माहिती आहे मार्जिनल कॉस्टचा, डेल्टा. म्हणजे मार्जिनल कॉस्ट इज अ कॅल्क्युलेशन इज व्हेरी सिम्पली. सांगता येईल कुणाला? मला नाही म्हणा सांगता येत काय. टोटल व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर. न्यू व्हेरिएबल कॉस्ट मधनं ओल्ड व्हेरिएबल कॉस्ट माइनस की तुम्हाला हे मिळते, दिसते का काय? अरे अंडरस्टँड. 370 इथं बघा, हा चेंज बघा, हा चेंज, दिस इज द चेंज. क्लिअर. टोटल व्हेरिएबल कॉस्ट न्यू नेक्स्ट युनिट मायनस ओल्ड युनिट, तर तुम्हाला मार्जिनल कॉस्ट मिळते. हे सोपा फॉर्म्युला पाहिला नाही तुम्हाला. क्लिअर. आर यू अंडरस्टँड दीज ऑल कॉलम्स? हे कॉलम समजलेत का सगळ्यांना? येस, रिप्लाय मी प्लीज. दीज आल अंडरस्टँड ऑल यू कॉलम्स? एनी प्रॉब्लेम इज देअर? आता कॉलम समजले, कॅल्क्युलेशन समजले, पण अजून फक्त अजून केजी मध्येच आपण त्याच्या. आता ऍक्च्युअल सुरू झालं, ऍक्च्युअल. नाव यू सी हिअर. आता बघा युनिट जसे वाढतायत बघा, अवरेज फिक्स कॉस्ट पहिली 50 होती, आता हे इथनं बघा टोटल कॉस्ट पासून सुरुवातीला 50 होती, एक वन युनिटला किती होती, 80, आणि ज्यावेळेस 10 युनिट घेतलं तर 420 झाली. बरोबर आहे का? दॅट कॉस्ट इज देन इज चेंज्ड. देन व्हॉट इज हॅपन नेक्स्ट? जसं जसं बघा प्रोडक्शन वाढतंय तसं अवरेज फिक्स कॉस्ट पण बघा, पहिली 50 होती, नंतर ती कमी कमी होत गेली. 10 नंतर मायनस कमी. बघा ही दिस इज डिक्लाइन. अवरेज फिक्स कॉस्ट इज डिक्लाइन. हे अरो जरा लक्षात ठेवा, पुढे मी जेव्हा सांगता लक्षात ठेवा. ही डिक्लाइन होत गेली, पण टोटल कॉस्ट बघा राईज होत झाली, युनिट वाढले की त्याचं वाढलं. बरोबर आहे का नाही? अवरेज टोटल कॉस्ट बघा सुरुवातीला जास्त होती, इनिशियल इज व्हेरी हाय, 80, नंतर 41, 35, म्हणजे पहिली डिक्लाइन झाली, आय एम राईट, आणि परत राईज झाली, 42 वरती गेली. हे लक्षात घ्या. मार्जिनल कॉस्ट बघा, फर्स्ट इज हायेस्ट, देन डिक्लाइन, आणि अगेन राईज. इकडे बघा 100 झाले. ते म्हणलं असं का सांगताय, डायग्राम काढताल तुम्हाला लक्षात येईल. क्लिअर. नाव सी द, आता हे खरं दाखवायला अवघड आहे जरा.
आता हे नाही मला त्याला थोडस वर्क करावं लागेल. 1 मिनिट. मागच्या वेळेस सारखं तो कॉपी करतो टेबल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून. यू अंडरस्टँड मोर देन बेटरली, राईट? जस्ट वेट. सो आय शो यू हिअर हाऊ दॅट कॉस्ट इज कम. तर तुम्हाला ती कॉस्ट अजून चांगली कळेल. मग तुम्हाला रेफरन्सला टेबल नसेल तर तुम्ही येंधळ्यागत करता. मग यार हे काय आलंच नाही. 1 minute. This is not comes to here. हा टेबल रेफरन्सला पाहिजे ना आपल्याला. Yes, now we taken that table for reference. Can you understand betterly? Yes. Wait. हा कट का होत नाही रे. Yes, cropping. Yes, so this is the, for your understanding, I have taken that table. This is just for the reference. दिसेल का नाही माहित नाही, पण आय विल बेस्ट ट्राय. माहित नाही दिसेल की नाही, माहित नाही. Okay, so again you on my here. Yes, दिसते सगळ्यांना? दिसते का? तर बघा खाली हा हे जे पर्पल कलर आहे तो काय दाखवतोय? दिस इज द पर्पल कलर. This is the column which shows that here. आता TFC दिसतोय का? हा 50 दिसतोय का इथे? 50 हे 50 हा इथं काढलाय हा 50. नंतर TVC टोटल व्हेरिएबल कॉस्ट दिसते काय? TVC हा रेड दिसतोय का? TVC तो बघा हा तो. आणि नंतर आहे टोटल कॉस्ट दिसते काही तो हा. दिस इज द हिअर, दिस इज द कर्व. यू अंडरस्टँड? येस प्लीज. आता मी ते सांगत बसत नाही कसं काय आलं ते. बघा टोटल फिक्स कॉस्ट हे फिक्सच आहे. रेड कर्व बघा तो मी आता मला वाटतं संपूर्ण काढून दिले तुमच्या समोर. काही डोक्याच्या बाहेर जायला असं ठेवलं नाही कोणता कर्व कसं काढलाय. सगळ्या कॉस्ट राईज होत गेल्या. टोटल कॉस्ट राईज होत गेली आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट सुद्धा राईज होत गेली आहे. क्लिअर? मला एवढंच तुम्हाला याच्यातनं दाखवायचं होतं. क्लिअर? आय शो टू हिअर. सो पुढे दाखवून तुम्हाला हे फक्त हे कंटिन्यू करतो. सो व्हॉट इट शोज दॅट TFC इज इक्वल टू QB, TC इज इक्वल टू QC. हिअर इज शोज दॅट. ते बाकीचं सोडून द्या, इथं काय त्याच्याशी काय महत्वाचं नाहीये. बट जस्ट आय टोल्ड यू व्हॉट इज हिअर. इनिशियली दॅट कॉस्ट इज व्हेरी low, but and then after some time that cost is rising. Clear? So that representing that diagram, that y-axis, that total fixed cost is parallel to the x-axis. That remain the same. That level of output even the production is zero. Total fixed cost is equal to the here in shown in diagram. आणि जे फॉर्म्युले तेवढे फॉलो केले की तुम्हाला तुमचे ते डायग्राम समजते आणि सगळं अंडरस्टँडिंग होतं. एवढं काय दिमागाच्या वर न जाण्यासारखं असं काही नाहीये. आय शो आय थिंक व्हेरी सिम्पली. नाव नेक्स्ट इज देअर टोटल फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. तो कॉलम जरा आठवा. क्लिअर? सो ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता हे काही तुम्ही काही लहान नाही त्याच्यात. तिकडे आपण फॉर्म्युला काढूनच काढला. ऍव्हरेज व्हेरिएबल कसं काढते त्याचे फॉर्म्युले दिले जात आहे. आता काय त्याची मार्जिनल कॉस्ट कसं काढलं तर हे. आता हा जरा एक महत्वाचा आहे. पहिले 2 तर कॉलम आपले काढून झालेत. क्लिअर? हात पण तुम्हाला दाखवतो. हा पण तुम्हाला समजेल. इट्स व्हेरी इझी, डोंट वरी.
नंतरचे कॉलम दाखवायचे राहिलेत ना तुम्हाला. येस, TATC. हा, येस येस येस. सो अगेन आय शो यू हिअर. दिसतायत का? ATC दिसतोय, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट दिसतोय आणि टोटल फिक्स कॉस्ट पण दिसते. येस येस येस, क्लिअर. सो सी हिअर, असेच बघायचे असते कधी पण डायग्राम. एक्सप्रेशनच्या भानगडीत न पडता आपण समजून घेणं महत्वाचं आहे. तर ॲव्हरेज फिक्स कॉस्ट बघा. अरे इकडे गेले वाटतं. 1 मिनिट, अजून तो थोडा स्मॉल करायला पाहिजे ना. हा, एक कॉलम आता आणायला पाहिजे. येस, आणला तो पण. येस, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट पण घेऊन आलेलो आहे बघा आता स्क्रीनवरती. So this is the column of average fixed cost curve is here. I show you on my screen. See. कुठे गेला हा? So average fixed cost हा सगळ्या दिसतंय खाली. हे हा तो आहे तो average fixed cost. Clear? This is the initially is high and then is low. बघाशी रिलेशन दाखवलं तुम्हाला कर्वच्या थ्रू काढून. Clear? How it changes that. नंतर average variable cost. This is the second column. त्याचा कर्व हा आहे बघा. ॲव्हरेज व्हेरिएबल 30 होती, शेवटी 37 झाली. आणि नंतर आहे ATC, ॲव्हरेज टोटल कॉस्ट. क्लिअर? सी हिअर, दिस इज द ॲव्हरेज टोटल कॉस्ट. शो द दिस इज द कॉलम, दिस इज द कर्व. इनिशियली ऑल कॉस्ट इज व्हेरी हाय, बट लेटर ऑन दॅट कॉस्ट इज डिक्लाइन. नंतर त्या हळूहळू त्या सगळ्या कॉस्ट ह्या कमी कमी होत जातात. ही इथंही दाखवते. दिस इज शोज द average fixed cost, average variable cost and average total cost relationship. Clear? Or in this way we know about it. How is the relationship between this all and here to explain? अजून एकदा दाखवलं की लक्षात येईल तुम्हाला. आणि शेवटचं आहे ते रिलेशनशिप बिटवीन अवरेज कॉस्ट अँड अवरेज व्हेरिएबल कॉस्ट. थोडंसं जरा डिफिकल्ट आहे. 1 मिनिट, आय शो यू अगेन दिस वन. हे पण दाखवतो तुम्हाला. आता इथं बघा रिलेशन कशा कशा बरोबर आहे. अवरेज व्हेरिएबल कॉस्ट, अवरेज टोटल कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट. दिस इज द लास्ट 3 कॉलम्स. सी ऑन माय अगेन स्क्रीन. बघा इथं अवरेज व्हेरिएबल कॉस्ट 30 होती, दिसते का ते? अवरेज व्हेरिएबल कॉस्ट, देन मार्जिनल कॉस्ट. इनिशियली दोन्ही सारख्याच आहेत बघा. अवरेज टोटल कॉस्ट, अवरेज व्हेरिएबल कॉस्ट अँड अवरेज मार्जिनल कॉस्ट. इनिशियली बोथ आर द सेम, इज इक्वल, बट later on what happen? Marginal cost is decline and again rising. कमीत कमी 10 वरती येते आणि परत ती वाढत जाते. आणि ही जे रेड दाखवलंय अवरेज टोटल कॉस्ट, इनिशियली इज 80, देन डिक्लाइन and again rising. क्लिअर? अशी ती कॉस्ट चेंज होत जाते. सो इन शॉर्ट, आता हे दाखवतो तुम्हाला काय झालं ते हॅपन, व्हॉट फायनली इज हॅपन. अरे बापरे, हे झालं, डिलीट झालं डायरेक्ट. येस, सो सी हिअर अवरेज फिक्स कॉस्ट इज इक्वल टू, ते तुम्हाला माहिती आहे, ATC मायनस AVS. आणि मार्जिनल कॉस्ट कशी काढायचं, तर कॉस्ट ऑफ n इन नेक्स्ट युनिट मायनस कॉस्ट ऑफ n-1 last unit calculation. And in this way we can be calculate these all costs, which is called relationship between marginal cost and average variable cost. Clear? I think today we stop here. Tomorrow lecture I just repeat that all diagrams, don't worry. Now today I'm stop here. Chala, bye. Have a nice day. Yes, bye.